हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग तुम्ही बघताय, मी साडी घालून शूट केला आहे. सो कधी कधी साडी मी घालायचं ठरवलं आहे, कारण सवय असायला पाहिजे साडीची. मला अजिबातच साडीची सवय नाही, म्हणून साडी घालून आज काम करायचं ठरवलं आहे. बघू कितीपर्यंत काम होतं आहे. सो इथे मी दूध तापत ठेवलं होतं, तर मला ना लिंबू पाणी प्यायचं होतं, बट ना लिंबू संपलं होतं आणि पाणी कधी पण ना बसून प्यायचं असतं असं म्हणतात. म्हणून मी किचन कट्ट्यावरच बसले, कारण दूध कसं असतं माहिती आहे का, समोर बसल्यावर त्या उतू जात नाही, पण थोड्या वेळ आपण कुठे गेलो, नजर चुकली की ते लगेच उतू जातं असं होतं. म्हणून मी तिथेच बसते दूध पूर्ण तापेपर्यंत. सो लिंबू काय नव्हतं, मग तसंच मी कोमट पाणी पिले. आणि मुलं पण जस्टच उठली होती, सो त्यांनासुद्धा ब्रश वगैरे करायचा होता आणि त्यांचा ब्रश झाला का लगेच त्यांना खाऊ द्यायचा असतो. सकाळ सकाळ त्यांना खूप भूक लागते म्हणून. तर कांदा चिरायला घेते मी, कारण ना आज आहे सोमवार आणि सोमवारचं बाळाला टिफिनमध्ये ना उपमा द्यायचा असतो, म्हणजेच उपीट, आणि त्यासोबत खजूर वगैरे द्यायचं असतं. सो त्याचीच तयारी माझी चालू होती आणि मुलांना पण मी इथे चारत होते. सो त्यांना सकाळ सकाळ चारावंच लागतं. मी त्यांना ब्रश करायला सांगितलं होतं, तर त्यांनी ब्रश केला होता दोघांचं सुद्धा. आणि बघा, त्यांना असं खेळवत खेळवत चारवावं लागतं आणि मला दोघांना सोबतच चारावं लागतं बरं का, नाहीतर ते पोट भरून खात नाहीत. त्यानंतर आज सोमवार असल्यामुळे माझा उपवाससुद्धा असतो आणि निरंकार उपवास धरायचा म्हणलं का मला ते जमनाच पहिल्यासारखं. सो साबुदाणा खिचडी भिजवत घालते. आता एवढे सगळे काय मी एकटी खात नाही बरं का, माझी मुलंसुद्धा खातात आवडीने, म्हणून मी जास्तीची भिजत घालते. आणि पाणी थोडंसं ठेवलं ना, त्यामध्ये 2 ते 3 तासात साबुदाणा आपला व्यवस्थित परफेक्ट असा भिजत असतो. त्यानंतर मी इथे उपीट करायला घेतलं आहे. तेल संपलं होतं, त्यामुळे मी तेल ओतून घेतलं. आम्ही नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचं तेल ना यूज करत असतो, पण शेंगतेल आणि पाम तेल कधी यूज करत नाही, कारण त्यांनी कोलेस्ट्रॉल ना आपलं जास्त वाढत असतं म्हणून. आणि तुम्ही सुद्धा यूज करू नका, जर यूज करत असाल तर ते बंद करा. तर फोडणीला मी जास्त काही नाही, जिरे मोहरी आणि थोडंसं हिंग घालून, कढीपत्ता कांदा घालूनच मी हे उपीट बनवणार आहे. आणि शेंगदाणे वगैरे मिरची घातली नाही मी यामध्ये, कारण मुलं मिरची बाजूला काढतात आणि त्यांना आवडतसुद्धा नाही, म्हणून मी त्यांच्यापुरतंच दोघांना करते. ह्यांना काय असलं उपीट वगैरे अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी त्यांना चहा बिस्किट देणार आहे. त्यांना बिस्किट फार आवडतं, पण मी मुलांना देत नाही बरं का बिस्किट. ह्यांनासुद्धा खाऊ नका म्हणत असते, पण ते म्हणतात असलं उपीट वगैरे नको आणि माझ्यासाठी काय सेपरेट करत बसणार, म्हणून कधी कधी बिस्किट खातात बरं का, दररोज नाही. सो कधी खाल्लं तर काय होत नाही असं म्हणत असतात. असो, तर हा ब्लाऊज मी कालच शिवला, 1 तासात मी हा ब्लाऊज कंप्लीट केला. आणि मला ना अशा हलक्या फुलक्या साड्याच घालायला कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे कामं वगैरे करायला जमतात बऱ्यापैकी. नाहीतर हेवी साड्या असतील ना, तर त्याने कम्फर्टेबलच होत नाही, म्हणून म्हटले आता कधी कधी साडी घालायची. सो इथे मी उपीट बनवत होते आणि प्रिन्सला ना हे आंघोळ घालतो म्हणले, म्हणजे दररोज तेच घालतात बरं का, त्याचं तेच आवडतात. कधीतरीच मला, म्हणजे त्यांना काही अर्जंट काम आला तरच मला आवरावं लागतं, नाहीतर त्या दोघांचं बॉन्डिंग खूप छान आहे. प्रिन्सला पण आवडतं बाबाच्या हस्ते सगळं करून घ्यायला आणि त्यांनासुद्धा आवडतं, पण बारक्या बाळाचं मलाच करावं लागतं, कारण ह्यांना एवढा वेळ नसतो दोघांचं मिळून करायला. सो उपीट पण मी मस्त असं हे केलं, बिना मिरचीच केलं होतं, चवीनुसार मीठ पण टाकलं आणि पातळसरच मी इथे करते, कारण मुलांना व्यवस्थित खाता येतं. जर जास्त घट्ट केलं ना, ते टिफिनमध्ये दिल्यावर जास्तच घट्ट होतं आणि ड्राय ना मुलांना असे थोटरे किंवा धपके बसतात, म्हणून मी थोडंसं पातळसर ठेवते. शेंगदाणे घालायचं मी विसरलेच होते आणि हे विसरणं खरंच खूप म्हणजे महागात पडलं असतं, कारण प्रिन्स ना पोहे आणि उपीट ना फक्त शेंगदाण्यासाठी खातो आणि तेच मी विसरले असते तर ते मला ओरडलाच असता. त्यानंतर मी त्यामध्ये खजूर पण घातले. आणि प्रिन्स ना दररोज रात्री झोपताना मला विचारत असतो की टिफिनला काय देणार आहे मम्मा. त्याला अगोदरच मला सांगावं लागतं, मग सकाळी उठल्या उठल्या पण म्हणत असतो काय बनवणार आहे, मग त्याला सांगावं लागतं. आणि खजूर पण त्याला दिले, त्याला खूप आवडतात बरं का खजूर. आणि आजचा टिफिन त्याचा असाच आहे. सो मी वॉटर बॉटल वगैरे भरली आणि त्याच्या मॅडमनी ना ह्या बास्केटवर नाव लिहिलंय प्रिन्स, कारण हे चुकून दुसऱ्याच्या घरी गेलं होतं, दुसऱ्यांनी नेलं होतं, म्हणजे दुसऱ्या स्टुडंटनी नेलं होतं. आणि प्रिन्सला मग त्याची मॅडम म्हणत होती की तुम्ही असं लिहा, मी काय लिहायचं लक्षात नाही, मग त्यांनीच लिहिलं. सो प्रिन्स गेला शाळेमध्ये, बाबांनी सोडलं. आणि गुब्बीना खूप बोर होतं, त्यामुळे 11-11:30 वाजता तो झोपतो, पण अजून काही झोपला नव्हता. आत्ता वाजल्या होत्या 10. 9:30ला प्रिन्स जातो, तोपर्यंत मी देवाची पूजा करून घेतली.
केस धुतलेली होती ती लवकर सुकावे म्हणूनच मी मोकळे सोडलेत. आणि देवपूजा करताना नेहमीच मी कपाळाला कुंकू लावते. मला खूप आवडतं पर्सनली कुंकू, किती छान दिसतं ना लाल लाल कुंकू, पण दररोज लावायला होत नाही. पूजा झाल्यावर हे प्रिन्सला सोडून आले तर आम्ही चाललो इथे मंदिरात. आणि हे कसे करतात बघा, मुद्दाम असं करत असतात जेव्हा मी व्हिडिओ चालू करते तेव्हा. त्यांचं म्हणणं असतं माझं शूट घेऊ नये, पण मला आवडतं ह्यांचं शूट घ्यायला, पण हे असं करत असतात. मंदिरात गेलो फायनली आणि तिथे मोठा पाऊस चालू झाला. मोठा म्हणजे चिरंगटच चालू होतं, पण रिमझिम असं चालू होतं. तर आत काही पाऊस येत नाही, वरून पत्र आहे, त्यामुळे मंदिरात थोड्या वेळ आम्ही बसलो आणि घरी गेलो. पावसात भिजतच गेलो कारण पाऊस थांबायचं काही नावच घेईना. घरी गेल्यानंतर कपडे सुकत घालायचे होते, सो ते वाळत घातले. आणि असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग. तर दररोज काय मला डेली व्लॉग शूट करता येत नाही, पण कधी कधी मी असं शूट करत जाईन. सो कसा वाटतो व्लॉग माझा नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. काही व्हिडिओमध्ये बदल करायचे असतील तर तेही नक्की सांगा, कारण तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा, बाय बाय.